5 जण मिळून 25 तारखेपासून 25 सप्टेंबरपासून आमरण पोषणासाठी सोलापूर जिल्हा परिषद ऑफिस पुनर्गेट इथे बसलेलो आहोत। आम्ही जे 5 सहकारी आहेत, मी आणि माझे प्राचार्य बाळासाहेब बळवंतराव, तसेच सूरज खडाखडे, अभिमान घंटे, मच्छाप्पा कोळी असे आम्ही 5 सहकारी वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून बसलेलो आहोत। पण सोलापूर इथे बसले आहोत, आम्ही स्थानिक नाही आहे, त्यामुळं आम्हाला स्थानिकाची इथल्या मदत घ्यावी लागली। त्यामुळे काही गोष्टी आम्हाला स्थानिक लेवलवरती करावं लागल्या। तर तुम्हाला एक विनंती आहे, किंवा देवेंद्र फडणवीस असतील, शिंदेसाहेब असतील, किंवा अजितदादा असतील, तुम्ही आता सत्तेत आहात आणि तुमच्याकडून खूप मोठी आम्हाला अपेक्षा आहे। तर एकनाथ तुम्ही अनाथाचे नाथ म्हणतात, तसंच देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सगळ्यांना घेऊन चालणारे आहात। तर जसं तुम्ही आता धनगर समाजासाठी खूप मोठा निर्णय घेतला साहेब, आम्हाला पण त्याचा अभिमान आहे आणि तुम्ही घेतलाय निर्णय, त्याला पण आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात। तसं एक कोळी जमातीचा निर्णय, आपला देश स्वतंत्र झाला परंतु आमचा कोळी जमात राहिलेल्या उर्वरित 31 जिल्ह्यातली आणखीनही आरक्षणापासून वंचित आहे। आम्ही राष्ट्रपतीच्या 28, 29, 30 या नंबरवरती राष्ट्रपतीच्या यादीमध्ये असूनसुद्धा आम्हाला आणखीनही वंचित ठेवलेलं आहे। पण तुम्ही साहेब आमच्या जमातीचा अभ्यास केलेला आहे आणि अभ्यासामध्ये तुम्हाला आढळून आलेलं आहे, तुम्ही बघितलेलं आहे की बाबा कोळी जमात ही खरोखरच 31 जिल्ह्यातली आदिवासीमध्ये येते। तर कोळी, तो महादेव असेल, टोकरे असेल, ढोर असेल, तर मल्हार कोळी असेल, तर ह्या सर्व जमातीसाठी एक नम्रतेची विनंती आहे साहेब, तुम्ही एक आता राहिलेल्या दिवसामध्ये आचारसंहितेच्या अगोदर एक परिपत्रक काढा आणि त्या परिपत्रकानुसार या राहिलेल्या 21 जिल्ह्यात जे वंचित आहेत त्या 31 जिल्ह्यातील सर्व महादेव कोळी जमातीला, टोकरे कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी या जमातीला न्याय द्या। आम्ही हे तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही। आणि ज्यावेळेस साहेब तुमचा इलेक्शनाचा विषय येईल, आमदारकीचा विषय येईल, त्यावेळेस आता सध्या आमच्याकडे कॅल्क्युलेशन केलेले 66 मतदारसंघ प्रभावित होऊ शकतात आमच्या याने। आणि जर तुम्हाला साहेब मदत पाहिजे असेल तर आम्ही आमचे उपोषणकर्ते असतील आणि पूर्ण महाराष्ट्रातले उपोषणकर्ते असतील, तर ते महाराष्ट्रातील उपोषणकर्ते किंवा आमचे जे लीडर लोक असतील हे तुमच्या स्टेजवरती कुठेही बोलू, आम्ही यायला तयार आहोत। फक्त हा जर मार्ग काढून दिला साहेब तर तुमचे सगळे जे तिघाचे फोटो सगळ्यांच्या घरात लागतील। कारण ह्या 70 लाख लोक OTSP मधले आहेत, OTSP मधले आहेत विस्तारित क्षेत्रातली। तर त्या विस्तारित क्षेत्रातल्या लोकांना तुमच्यामुळे न्याय मिळेल आणि हे 70 लाख लोक तुमचं ऋणी राहतील। तर हे 70 लाख मतदान, जर 70 लाखाच्या ह्याच्या 66 आमदार जरी येत असतील तरी आम्ही असं म्हणतो की कमीत कमी 50 आमदारांसाठी तरी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो। तर कृपया हा आमचा विषय तुम्ही थोडा सोडवावा, त्याच्याकडे लक्ष द्यावा। आणि क्षेत्रीय बंधन उठवल्यामुळे तो आदिवासी विभाग आणि विस्तारित क्षेत्रातले आदिवासी याच्यातला कुठलाही फरक राहिलेला नाही। त्यामुळे तुम्ही स्वतः लक्ष घाला, स्वतः बघा तुम्ही की बाबा कोळी कोमा ढोर आहे का नाही आणि त्याच्यामध्ये आम्ही येतोय का नाही, हे बघून हे परिपत्रक काढाल ही एक नम्रतेची आणि कळकळीची विनंती। साहेब आज 4था दिवस आहे, आमच्या पोटात कुठलंही अन्न नाही आहे, आम्ही फक्त पाण्यावरती आहोत सध्या आणि तुमच्या ह्या निर्णयाची आम्ही आतुरतेने वाट पाहता। तुम्ही आम्हाला न्याय द्याल ही एक नम्रतेची विनंती।